चंद्रपूरमध्ये भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। झालं असं की वर्धापन दिनी चंद्रपुरात भाजपचे 2 स्वतंत्र कार्यक्रम पाहायला मिळाले। मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि 2 कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकू शोभा फडणवीस यांच्या सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी कांतीच पाहायला मिळाल्या। भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका, भाजपच्या ज्येष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीका केली। आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता, ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे ह्याचा जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे। सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते। अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे, पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही। म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे, आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे। दरम्यान पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय, बघूया। कार्यकर्ते आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी आपलं जीवन दिलेलं आहे, अशा कार्यकर्त्यांचा सन्मान सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेला आहे। ठिकठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे कदाचित बाकी पदाधिकारी येऊ शकले नसतील, परंतु भारतीय जनता पार्टीचा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते एकत्रित झाले। साधारणतः आपण रामनवमी ही तिथीनुसार करतो। देवासमान असणारे जे महामानव आहे त्यांच्याही जयंत्या या तिथीनुसार करण्याची पद्धत आहे, पण पक्षाचा स्थापना दिवस हे तारखेनुसार केले जातात। आता कोणाच्या लक्षात येत नसेल तर हे आश्चर्य।